अक्कलकोट, स्वामी समर्थांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी. अक्कलकोट येथील खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रथम अक्कलकोटी प्रगट झाले आणि येथेच त्यांचा परमभक्त शिष्य चोळप्पांशी पहिली भेट झाली. खंडोबा मंदिर हे केवळ देवस्थान नसून श्री स्वामी समर्थांच्या भक्तिभावाचं सजीव साक्षीस्थान आहे. इथला चोळप्पा वाडा देखील यापैकीच एक आहे. चोळप्पा वाडा अक्कलकोट शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. मुख्य स्वामी समर्थ मठाजवळून काही पावलं चालत गेल्यावर जुन्या वाड्यातून जाणारी अरुंद वाट जणू स्वामींच्या काळातील आठवणी जपून ठेवते. चोळप्पा मठाकडे जाणारा हा मार्ग स्वामी समर्थांच्या कृपेचा, भक्तीचा आणि अंतर्मुख करणाराच प्रवास आहे. या पवित्र नगरीत स्वामी समर्थ आणि चोळप्पा यांचं नातं केवळ गुरुभक्ताचं नव्हतं, ते समर्पण, सेवा आणि विश्वासाचं जिवंत उदाहरण होतं. चोळप्पा हे स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते. स्वामी समर्थ अनेकदा चोळप्पांच्या वाड्यात वास्तव्यास असत. तो साधा वाडा पण गुरुकृपेने पावन झालेला. या वाड्यात स्वामींनी भक्तांची परीक्षा घेतली तर कधी करुणेनं त्यांना आधार दिला. आजही येथे दर्शन घेताना भक्तांच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक शांतता ओसंडून वाहते. इथेच घडला अनेक लीलांचा इतिहास, जो आजही भक्तांच्या मनात जिवंत आहे. आजही चोळप्पांच्या वाड्यात प्रवेश करताच एक विलक्षण शांतता जाणवते. जणू स्वामी समर्थ आजही इथंच विसावले आहेत. चोळप्पा मठातील स्वामी समर्थांची समाधी हे स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं. स्वामी समर्थांनी आपल्या अखेरच्या काळात चोळप्पा यांच्या वाड्यात वास्तव्य केलं होतं. स्वामींनी देहत्याग केल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार आणि भक्तांच्या भावनेतून त्या पवित्र वाड्यातच समाधी स्थापन करण्यात आली. आजही त्या समाधीस्थळी गेल्यावर भक्तांना स्वामींची उपस्थिती जाणवते आणि त्यांच्या कृपेचा अनुभव मिळतो. वाड्यात विराजमान असलेल्या स्वामी समर्थांच्या पादुका भक्तिस्पर्शानं अधिकच तेजस्वी वाटतात. त्या पादुकांपुढे उभं राहिल्यावर मन आपोआप झुकतं आणि अंतःकरणात नम्रतेची लहर उठते. याच परिसरात असलेला शंकर महाराज मठ साधना आणि भक्तीची परंपरा अखंड ठेवतो, तर समाधी मंदिर आपल्याला स्मरण करून देतं, देह नश्वर असतो पण गुरुची कृपा अमर असते. चोळप्पांचा वाडा आजही सांगतो, जो भक्त निस्वार्थ भावानं सेवा करतो त्याच्यावर स्वामी समर्थांची कृपा कधीच कमी पडत नाही. जय जय स्वामी समर्थ.